इताडे आयोजित जानू आणि अजय स्मृती चषक 2025 मॅच ऑन. मागचा सामना थोडासा एकतर्फा झाला. अवघ्या 14 बॉलमध्ये मॅचचा रिझल्ट लागला. खूप सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली मागच्या मॅचमध्ये आणि नितीननं एका हाती तो सामना जिंकून देण्यामध्ये मोठं योगदान दिलं. विथ द बॅट 24 आणि विथ द बॉल एक विकेट त्याच्या खात्यात होती. या जवळ दुपारचं सत्र. वेलकम बॅक. शुभ दुपार. नमस्कार. राम राम मंडळी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. जगनशेठ पाटील त्यांच्या स्वप्नांना साकार झालेलं स्वर्गीय अजय स्मृती चषक आणि स्वर्गीय जानू स्मृती चषक 2025 या विभागातील आमने लोणारच्या क्रिकेटमधील 3 दिवसांमध्ये जेवढ्या टीम्स खेळवता येतील तेवढ्या सर्व संघांना आपण आमंत्रित केलं. कोणतेही प्रवेश शुल्क न स्वीकारता जगनदादाची बात अलग आहे. त्याबद्दल चर्चा जरूर करू आपण ओव्हर ब्रेकमध्ये. 3, 2, 1 गेम ऑन. लेट्स प्ले. पहिला बॉल टप्पा पडला. चालला एस टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती समाप्ती. निर्धाव चेंडूनं डाव सुरू झाला. 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. टीम एका बाजूला इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. बाळ गोपाळ स्पोर्ट्स सोनाळेपाडा आणि त्यांच्या विरुद्ध योगेश 11 आमने ब इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. आता बॅटच्या समोर होता. खोदून काढायचं होतं प्रॉपरली. बॅट थोडीशी लेट आली. डायरेक्ट हिट झाला. हो क्लोज कॉल. फोटो फिनिश डिसिजन आणि अंपायर सांगत असताना काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सध्या रनिंग बिटवीन द विकेट सुरू आहे आणि थर्ड अंपायर सत्ता आला. थर्ड अंपायर्स रनआउट देताना वेळ का घेतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्यावेळी बॅट्समन रनिंग बिटवीन द विकेट असतात खूप साऱ्या घडामोडी मैदानावरती घडतात. सेकंड रन कंप्लीट करण्याचा ट्राय सुरू असतो. तिकडे ओव्हरथ्रो झालेला असतो. जर पहिली रन सेफ असेल तर सेकंड रन ग्राह्य धरली जाते. पण इथे तसं काही नाही. डायरेक्ट हिट झाला. ओठी आउट. फलंदाज बाद. रन आउट. तालमेल खरं तर खूप गरजेचं असतं. मग ते आयुष्यात असू दे, क्रिकेटच्या मैदानात असू दे किंवा प्रेमात असू दे. रखमाई रुसली म्हणून नातं तुटलं नाही. विठ्ठल थांबला म्हणून प्रेम कमी झालं नाही. जिथे रागाला जागा असते ना तिथे नातं दीर्घकाळ टिकतं. बट क्रिकेटमध्ये तुम्हाला राग नाही तर तुमचा त्याग देखील तितकाच महत्त्वाचा असतो. इथे फलंदाज बाद झालेत. धक्का लागलाय मैदानावरती पहिला आणि याच दरम्यान शुभागमन झाला श्री विशू केने यांचं. आता मागच्या काही दिवसांपूर्वीच भावाच्या नावापुढे श्री लागलाय. तर या विशुकेने आमने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वन ऑफ द बेस्ट फोटोग्राफर आणि दोस्तीच्या दुनियेतील एक दिलदार व्यक्ती. या विशू स्वागत आहे आपलं. टप्पा पडला. लेग कटर होता रायटी बॅट्समनसाठी. जो बॉल आपण पाहिला ना तो इन स्विंगर ऑफ कटर होता. बट जसा लेफ्टी बॅट्समन स्ट्रायकर एंडला आलाय डीजे थोडासा बेस कमी कर आणि आवाज वाढव. टीमची टोटल धावफलकावर सध्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणती धाव अजून धावफलकावरती आलेली नाही आहे. धावफलकावरती शून्यावरती थांबला आणि 1 रन आउटात. खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेयर्स असतील याची काळजी घ्या. पुन्हा एकदा सांगतोय एक्स्ट्रा प्रतिनिधी आढळले तर 2 रनची पेनल्टी आहे. व्हॉट अ बॉल. राईज अँड सरप्राईज. आजच्या दिवसातील बॉल ऑफ द डे म्हणायला हरकत नाही आहे. लेफ्टी बॅट्समनच्या अगेन्स्ट लेग कटर टाकणं ऑलवेज डिफिकल्ट असतं. फार कमी असे बॉल असतात जे ओव्हर द विकेट येऊन लेफ्टी बॅट्समनला लेग कटर टाकतील. इथे जर हा रायटी बॅट्समन असता ना टेस्ट क्रिकेट लाईन आपण म्हणू शकलो असतो. अगदी हॅझलवूड मिटेल स्टार्क स्टाईल. टप्पा पडल्यानंतर आत येणारे उसळी घेणारे बॉल तुम्हाला पाहायला मिळतात. मंथन पहिल्यांदा बघतोय आज मंथनला. आणि म्हटलं जातं ना फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मंथन ते करतोय. अजून एक चांगला आहे. बट आता टप्पा चुकीचा होता. जर तुम्ही लेग कटर टाकताय मिडल स्टिकला पडून बॉल ऑफ स्टिंक किंवा 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर जायला हवा. हा डावा स्टिकच्या बाहेर होता आणि तिकडे हुक करण्याची संधी होती आणि जी चुकी झाली बॉलर्सकडनं त्याचा मोबदला मोजावा लागलाय. आले धावा 4. चौकार ऍड होतोय आणि धावफलक 4 या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती आता फायनली सुरू झाली आहे. चौकार ऍड होतोय. रन बॉल 4 चेंडू 4. आता डावा स्टिकच्या बाहेर आहे.
हे चुकतं मंथनचं, की जर तुम्ही लेग कटर टाकताय मिडल स्टिक ऑफ स्टिक्सला पडून अँगल सोबत 5व्या 6व्या स्टंपला तो बॉल बाहेर निघायला हवा यष्टीरक्षकाच्या हातात. तिकडे आउटसाइड एज विकेट किपरकडे कॅचेस बनण्याचे चान्सेस जास्त बनतात. मिडॉनला फिल्डर तुम्ही सेट करताय तिकडे कॅचेस होण्याचे चान्सेस आहेत. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार आहे मंथन. हा त्यानं लोवर फुल टॉस टाकला डीपमध्ये मिड विकेटला फिल्ड असत आणि एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि आता धोका आहे, आता धोका आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकला आहेत आणि अपघात तर होणारच ना, कारण ते संवाद झालेला नाहीये. चुकीचा कॉल होता खरं तर. डेंजर एंडला ज्या बॅट्समॅनला यायचं होतं त्यानं नकार केला होता, त्यामुळे थांबणं वेट करणं गरजेचं होतं. त्या वेटला रिस्पॉन्स दिला नाही आणि त्यामुळे रनआउटची जातीय विकेट. फलंदाज होतात बाद. मच डीजे इथे विकेट जातीये मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहता नंबर 2. आधी आपण पाहिलं फलंदाज बाद झाले धीरज, त्यानंतर फलंदाज बाद होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघताय ते म्हणजे वैभव रनआउटच्या स्वरूपात न्यू बॅटर्स मैदानावरती येतोय. विकी तरे, बरं झालं विकी केने नाहीये, अन्यथा एका बॉलमध्ये तुम्हाला किती रन्स बनतील हे सांगणं कठीण झालं असतं. एक लास्ट अनाउन्समेंट आहे, त्यानंतर लागेल पेनल्टी. प्लस डगआउटमध्ये फक्त 9 खेळाडू असतील, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कोणी नाही. मित्रांनो, हवं तर जो तुमच्यासोबत मान्यवर असतील किंवा काही ज्येष्ठ असतील ना, या व्यासपीठावरती स्पर्धा आपली आहे. जगनदादा आपला आहे, व्यासपीठ आपला आहे. फक्त खेळाडू कक्षामध्ये मित्रांनो तुम्ही थांबू नका, ही विनंती आहे तुम्हाला. एक सिंगल अजून ऍड केली जाईल. एका सिंगलला स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलकावरती झाले 7. सध्या सोनाली पाडाला जी बॅटिंग मैदानावरती अपेक्षित आहे ती होत नाही आहे. विकी शेट केने आपण आला असाल तर या व्यासपीठावरती ठाणे जिल्हा सोशल मीडिया संपर्क प्रमुख ही पदवी द्यायला विकी केनेला हरकत नाही आहे. उठाठेवी संघटनेचे अध्यक्ष. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 7. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. मैत्रीच्या दुनियेतील एक राजा माणूस म्हणजे विकीदादा केने, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याकडनं ऑल द बेस्ट. टीम योगेश 11 आमनेला, आमने ब खेळतोय मैदानाच्या आत. याआधी देखील एक संघ आपण पाहिला एवन जोडी आमनेपाडा, तिथे जय सावरीदेव किरवलीला विजय मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये विकी स्पोर्ट शिवनगरनं मॅच जिंकली. जय झोटिंग देवरुंग आणि आई गावदेवी वालशीनमध्ये सामना जिंकला, तो म्हणजे टीम वालशीन संघानं. बॉल तयार, वेल बोल्ड. जसे शफल झालं बॅट्समन फॉलो केलं. ऑफ स्टंपला वाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची होती समाप्ती. बॉलिंग युनिट खूप चांगलं आहे सध्या. आपण पाहता योगेश 11 आमने ब संघाकडे. सुरुवातीला मंथननं जी फील्ड सेटअप केली होती ना, खरं तर मंथननं अजून थोडंसं इम्प्रूव्ह करायला हवं. सो तुम्ही लेग कटर टाकताय तर तुम्हाला लॉंग ऑनच्या फिल्डरची फारशी गरज नाही आहे. जर तुमच्या टप्प्यावरती कंट्रोल आहे, एक मिड विकेट एक समोर एक्स्ट्रा कव्हर ठेवून देखील तुम्ही गोलंदाजी करू शकता. यावरती मंथन अजून काम करायला हवं. लेग कटर म्हटलं ना की सध्या डोळ्यासमोर लगेच नाव येतं भावाळेच्या योगेश भालेकरचं. बॉल आला समोर डीपमध्ये लॉंग ऑनला, कॅच होईल का नाही. टप्पा पाडला, एकाच ॲक्शनमध्ये उचलला, थ्रो केला जाईल. वेल थ्रो. तोपर्यंत 2 धावा धावफलक्यावरती येतील. लॉंग ऑनवरनं ज्यावेळी तुम्ही फील्ड करत असता, तुम्ही खरं तर हवेमधनं जास्त बॉल उंचावरून फेकू शकत नाही आहात. तिकडे तुम्हाला ऑन अ बॉल अ बुलेट थ्रो किंवा 1 टिप तुम्ही थोडंसं वेगात दिलात तर रनआउटचे चान्सेस बनतात. इथे थ्रो थोडासा लेट आला आणि 2 धावा आरामात पूर्ण झाले. धावफलक 2 ने पुढे जातात. टीमची टोटल 8. लेस दॅन रन बॉल आहे टीम. बॅटिंग करताना आपण पाहताय बालगोपाल सोनाळीपाडा, कारण 9 चेंडूंचा खेळ झाला, धावा फक्त 8. लोवर फुल टॉस, शॉर्ट मिड विकेटला बॉल, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. बालगोपाल सोनाळीपाडाला मेहनत मैदानावरती करावी लागेल. अशोकजी तरे जे शाखा प्रमुख आहेत, त्यांचा संघ मैदानावरती खेळतो. नेहमी या संघाला ते पुरस्कृत करत असतात. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट. बॅटन पॅडमध्ये होता, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता.
बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे टप्पा चांगला आहे. सोनाळे किंवा सोनाळे पाडा हे नाव जरी कानावरती पडलं ना, मला मागच्या काही वर्षाआधीचं सिटी क्रिकेट भिवंडीचं आठवतं. एक नवा संघ उभा झाला. बंटी दादा आय थिंक त्या टीमचे ओनर होते. युतिका स्पोर्ट सोनाळे त्या टीमचं नाव होतं. आणि ज्या काळात आहे ना, धनेश इलेव्हन असेल, पैनी स्पोर्ट्स असेल, मराठा असेल, अशा मोठ्या मोठ्या टीमची दहशत होती. त्या काळात युतिका स्पोर्ट्स सोनाळेचा देखील एक वेगळा क्रेज होता. सूरज केने असेल, त्यानंतर पवन केने असेल, त्यांनी त्या संघासाठी केलेली कामगिरी लाजवाब होती. आणि अनेक मोठे उलटफेर युतिका स्पोर्ट्स सोनाळेनं देखील भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये केलं होतं. आणि त्यापैकीच एक सध्या आपण पाहताय ग्रामीण टीम मैदानावरती सोनाळीची खेळती आहे. टीमची टोटल धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे डबल डिजिटमध्ये 12 धावा. 2 षटकं बरोबर 9 मिनिटांमध्ये फिनिश झालं. त्याचं कारण डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप मोठं या मॅचच्या दरम्यान. आणि या दरम्यान शुभागमन झालाय. सोशल मीडिया खबर कुठेही असू दे, आज तक से भी तेज विकी केने. तर विकी दादाचं आगमन झालं. या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राईट अ मोर दी विकेट. अजून एक सुंदर बॉल टप्पा पडला चालला यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. अनेकांना वाटतं की विकी दादा 24 तासातून 15 तास ऑनलाईन असतो, पण आपलं काम, आपला धंदा, आपल्या परिवाराची जिम्मेदारी सांभाळून आपल्या मित्रांसोबत वेळ द्यायला त्याला आवडतं. एंट्री गेटच्या बाजूला जी ऑटो पार्क आहे, खेळाडू कक्षाच्या बाजूला रोडवरती जी ऑटो रिक्षा आहे, आपल्याला विनंती आहे थोडंसं पण बॅनरच्या जवळ घ्या, कारण त्या रिक्षावरती सूर्यकिरणाची येत आहेत ती रिफ्लेक्स होऊन खेळाडूंना इकडे फिल्डिंगला त्रास होतोय. इथे फटका लाजवाब अर्ध्या विकेटवरती टाकलाय, पाठवलाय मैदानापेक्षा अर्धा मैदान लांब. आणि या छक्का नाही, अठ्ठा नाही, 10 आहे. रन मिळतील पुरेपूर 6. आणि हा येतोय एक दमदार षटकार आणि 6 ने स्कोर पुढे जातोय. 18 धावा धावफलकावर, 18 ऑन दी बोर्ड. थँक्यू टीचर. 1 मिनिट, आपण पुन्हा हे सॉन्ग कंटिन्यू करू. समोर जी रिक्षा आहे स्कूटीच्या बाजूला, आणि एक स्टेजच्या तिकडे जा ना, तिकडे कोणीतरी, कारण इकडनं त्या ड्रायव्हरला पण कळणार नाही एक्झॅक्ट बॅनरच्या मागे कसं सांगू आपण. एक्झॅक्ट नंबर घेऊन या पटकन. ऑन साईडला आडव्या बॅटनं टर्न केलाय. बॉल चालला डीपमध्ये मिड विकेटला आणि इथे झाली आहे मिसफिल्ड आणि रन्स मिळतील पूर्णपणे 4. गोरख दादा एक कॉल होऊन जाऊ द्या, म्हणजे आपल्याला नंबर कळेल एक्झॅक्टली ऑटोचा काय आपण अनाऊन्स करू, म्हणजे कोणाची असेल ते बाजूला करतील. विकी शेट केने यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. बाबूशा तिकडे जाऊ नको, तिकडे धोका आहे. टीमची टोटल धावफलकावर 22, 22, 22 धावफलकावर. चला फास्ट खेळा, थोडं फास्ट खेळा, वेळ जास्त जातोय. आज आपण आहात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी. स्पर्धा रंगतीये इताडे गावाच्या अभिमानाची, इताडे गावाच्या सन्मानाची. मगाशी बोलता बोलता मी शाहीरबद्दल खूप काही बोलून गेलो, मग त्यावेळी त्यांच्या मालकाचं नाव घेण्याचं राहून गेलं. त्याचं कारण हे होतं की शाहीर कुणा एका मालकासाठी नाही, इताडे गावासाठी पळाला. आणि बलगाडा क्षेत्रातील सर्वाधिक मोठी ठाणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यत कोणत्या गावानं दिली, कोणत्या नावानं दिली, ते नाव देखील इताडे आणि आदरणीय जगनशेठ पाटील. अनेक सारे सन्मान त्या शर्यतीमध्ये आपण पाहिले. स्वतः केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. इथे फटका चांगला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑन. त्याला टाटा बाय बाय करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक कडक 6. आमच्या दादाचं गाजते नाव, हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. इथे देखील फटका लाजवाब, मिस्टर 360 ABD स्टाईल, सूर्यभाऊ स्टाईल. पाठवला बॉल, फॉलिंग स्वीप आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्कोअर लेगला. व्हॉट अ शॉट इज दॅट, सेकंड इन रो. सलगचा मारलाय मैदानावरती दुसरा दमदार षटकार.
इताडे गावचे आदरणीय शाखा प्रमुख सुदामजी वेलेकर साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलक लगातारच्या 3 षटकार 1 चौकार 1 वाईट बॉलनं आता पुढे गेलाय. 2 ओव्हर फक्त 12 होत्या आणि आता स्कोर कार्ड वरती धावा झाले तब्बल आपण बघताय 35. मागच्या ओव्हरमध्ये आलेत 22. 23 धावा आल्या टोटल या षटकामध्ये. 3 षटकार 1 चौकार 1 वाईट बॉल. तर या शाखा प्रमुख आदरणीय सुदामजी वेलेकर साहेब शाखा प्रमुख आहेत इताडे गावचे. त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. या मंचावरती आपलं जानू स्पोर्ट इताडेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल द्यायचा मैदानाच्या आत. हे क्रिकेट आहे. 2 ओव्हर होतं ना. टीम आमने ब योगेश 11च्या बाजूनं एका ओव्हरमध्ये 23 आले आणि का बॅटिंग केली आहे. फलंदाजी करताना आपण बघताय ते म्हणजेच विकी त्याच्या सोबतीनं खेळतोय मैदानावरती बॅटर मयूर. या विकी दादा व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. कठीण काळात स्वतःला फक्त इतकंच सांगा, शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. खूप धमाकेदार आता कमबॅक केला टीम बालगोपाल सोनाळेपाडा क्रिकेट संघानं. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम षटक या मॅच मधलं. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट. बॉल चालला डीप मध्ये. स्कोअर लेग तिकडे उपस्थित आहे. एका सेक्शन मध्ये उचलला थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत. खरं तर मला असं वाटत होतं इंडिव्हिज्युअली पर्सनली की एक सिंगल घेऊन आहे ना मयूरनं स्ट्राईक ठेवायला पाहिजे होती. मागच्या ओव्हरमध्ये त्याला जो कॉन्फिडंट मिळाला त्यानंतर मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव झाला. तो म्हणजे आपण पाहताय टीम बालगोपाल सोनाळेपाडा टीमचा. आणि इथनं त्यांना 5 बॉलमध्ये कमीत कमी जरी 10-12 बनवले असते आरामात 48 पर्यंत टार्गेट सेट होणार होतं. सुरुवातीला 5 बॉल जरूर डॉट खेळला. टीमची टोटल धावफलकावर सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे आता विकेट आली आहे. हेच म्हणत होतो की पहिल्या बॉलवरती जर सिंगल आली असती तर नंतरचा डॉट बॉल त्यानंतर आलेली विकेट म्हणजे आता पूर्णपणे कमबॅक आहे ना या मॅचमध्ये गोलंदाजानं केलं. 3 ओव्हर जरी 35 होते बट आता आर्यन आहे ना 40च्या अरविंद 40च्या आतमध्ये कसं थांबवलं जाईल हे प्रयत्न या ठिकाणी त्याची सुरुवात. न्यू बॅटर मैदानावरती येते साहिल. स्वर्गीय जानू आणि अजय स्मृती चषक ओमसाई अमने लोणाड क्रिकेट संघटना अंतर्गत ही स्पर्धा रंगती आहे. टप्पा पडला. प्रचंड उसळी घेणारा बॉल होता. आता जी मिस्टेक यष्टीरक्षकाने केली आहे ना ती महागडी पडू शकते आहे कारण 2 बॉल जे वाटायला आलेत ना फलंदाज मयूरच्या त्यामध्ये जर एखादा बिगिट त्यांना मैदानावरती लगावला तर नक्कीच एक फायटिंग टोटल 40 पेक्षा पुढे 4 ओव्हरमध्ये नक्कीच एक चांगलं लक्ष आहे छत्रपती क्रीडांगण नानकर या ठिकाणी. याच नानकरच्या क्रिकेटनं महाराष्ट्राला सुपरस्टार अक्षय थेटे दिलाय. पॉवर प्लेच्या क्रिकेटची चर्चा झाली तर नानकरच्या क्रिकेटचा ॲज अ ओपनर म्हणून सलामीला येणारा फलंदाज मोरेश्वर सुतार याच नानकरच्या क्रिकेटनं दिलाय. मोरेश्वर सुतारने यंदाचा हंगाम ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग जर तुम्ही पाहिली तर गाजवली आणि अनेक वर्ष पॉवर प्लेमध्ये येऊन मोरेश्वर सुतारची बॅटिंग करतो. एक्स्ट्रॉर्डिनरी असते. बाउंड्री चेकसाठी थर्ड अंपायर की भीमरसाठी थर्ड अंपायर या पाहूयात काय निर्णय येतोय. उमेश केने सरत अंपायरच्या भूमिकेत. आणि तो मात्र या ठिकाणी त्यांनी गमावला. टीमची टोटल धावफलकावर 42 इज तर चर्चा करत होतो की जर त्याला स्ट्राईक मिळाली ना तो आता एखादे जे काही मोठे फटके लगवेल. इथे अजून एक आलाय. वॉट अ फिनिश बाय बालगोपाल सोनाळेपाडा. फेकून दिला मिड विकेटच्या वरती इनटू द प्लॉट अँड आउट ऑफ द स्लॉट. हा षटकार आणि 48 वरती पहिला डाव संपलाय. सुरुवातीचे 12 बॉल रन्स होते 12 नंतरचे 12 बॉल रन्स होते 36.
याचे ते नाव क्रिकेट है। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, कभी जीत का दस्तूर तो कभी हार का मातम, कभी खुशी तो कभी गम। थँक्यू सो मच चेरी आणि भरत काका आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। तर डाव संपलाय मैदानावरती पहिला 48 झालेत 49 रन चेस आणि समीकरण मैदानावरती 49 चेस आहे। पुढच्या मॅचचा टॉस महत्वाचा आहे। स्वामी समर्थ सोनाळे आणि जय हनुमान इताडे इन ऍक्शन आहे। चला टॉस कडे आपण वळूयात। नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी आपल्या सोबत जोडले जातील बाबूशा। इट्स ओव्हर टू यू। टॉस बॉक्स दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहा। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आपण करतोय। इट्स ओव्हर टू यू टॉस बॉक्स। धन्यवाद। आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी आपण ऐकूयात भागेश म्हात्रे आणि बाबूशा यांचा आवाज। धन्यवाद। अक्षय दादांना विनंती करतो की या तुमच्या शुभ हातून आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी करूयात। जय हनुमान इताडे आणि त्यांच्या विरोधात श्री स्वामी समर्थ सोनाळे या दोन टीम मध्ये ही मॅच आणि त्याचा टॉस आपण या ठिकाणी करतोय। हेड आणि टेल अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत। सो इताडेचे कॅप्टन कॉल करतील टेल असा त्यांचा कॉल आणि आला हेड। सो टॉस जिंकला टीम श्री स्वामी समर्थ सोनाळे टीमचे कॅप्टनने। दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देऊन तुम्ही आसन ग्रहण करा। जे शीतपेय ते शीतपेय आपण देऊयात। यस मान्यवरांना विनंती करतो की आसन तुम्ही ग्रहण करा। थोडीशी चर्चा आपण करूयात। सो टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण सध्या ही आउटफील्ड आणि अशी आउटफील्ड अनेक वेळा खरं तर ॲज अ प्लेयर म्हणून आपण जेव्हा एखाद्या क्रीडांगणावरती बघतोय तेव्हा अशी आउटफील्ड बघितल्यानंतर आपल्याला तो ॲडव्हान्टेज एक असतो की कोणती आउटफील्ड जेव्हा चांगली असते तेव्हा आपण आधीच मन बनवतो की जर आपल्या वाटेला बॅटिंग आली किंवा आपल्या विरोधात कॉल केला आपल्याला बॅटिंग करायची आहे तर त्या अनुमानाने जो टार्गेट असतो तो टार्गेट आपल्या माइंडमध्ये असतो। परंतु आता एक डिसिजन होता, टॉस तू जिंकला, तुझ्याकडे तो डिसिजन मेन आलाय की तू डिसाईड करशील की फिल्डिंग घ्यायची की बॅटिंग। या डिसिजनवरती काय करशील की फिल्डिंग घेशील की बॅटिंग? क्षेत्ररक्षण घेणार. काय वाटतं की आता फिल्डिंग करायची आहे? सो 4 ओव्हरची मॅच आहे समोर जय हनुमान इताडे। या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा माहिती असणारा इताडे संघ तुझ्या अपोजिट आहे। सो त्या टीमला 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखशील? 40च्या आतमध्ये. आपण 2 मॅचेसमध्ये बघितल्या तर धावा चेसही झाल्यात, डिफेंडही झाल्यात, म्हणजे ही खेळपट्टी ॲडव्हान्टेज चेससाठी जास्त आहे। त्याच्यामुळे तू तो डिसाईड केला की डिसिजन की आपण आधी फिल्डिंग करू त्याच्यानंतर चेस करू। ही स्पर्धा कशी वाटते की या विभागामध्ये आधी तू कधीच ऐकलं नसेल की फ्री एंट्री स्पर्धा, गतवर्षी नाईटला अशी स्पर्धा भरवली होती पण तू फ्री एंट्री देत असताना 8 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत, त्याच्यानंतर 3 ट्रॉफीज आहेत, एक सायकल आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी। या संकल्पनेबद्दल काय म्हणशील? संकल्पना खूप चांगली आणि या परिसरात प्री एंट्री टुर्नामेंट फर्स्ट टाइमच खेळतोय आम्ही. थँक्यू सो मच, सुंदर ओपिनियन। आता टीम मजानो इताडेचे कॅप्टन आपल्या समोर येत आहेत। कदाचित आता कॅमेरे ऑन झालेत कारण हे ओपिनियन तुमच्या पाठीराखाने ऐकायचं आहेत। आता बॅटिंग करायची आहे, काय वाटतं किती धावसंख्या बनवणार? 50+ तेवढा आत्मविश्वास आणि त्या आत्मविश्वासी बॅटिंग करण्यासाठी मग 50 पर्यंत पोहोचवण्यासाठी कोणते बॅटर आहेत की तू लवकर प्रमोट करशील मैदानाच्या आतमध्ये? गणेश आहे, करण आहे, केतन आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तुझा या टीममध्ये मुख्य रोल काय? पिल्ले. येस, फिल्डर ही खूप महत्त्वाचा असतो आणि ही स्पर्धा आता तुमची आहे, तुम्हाला स्पर्धेबद्दल खरं तर सगळं माहिती आहे। सो टॉस बॉक्समधून न्यूज आम्ही पोहोचवतो की सोनाली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसाईड केले फिल्डिंग आणि बॅटिंग करण्यासाठी प्रमोट केलं आहे, तो म्हणजेच टीम जय हनुमान इताडे या टीमला। सन्मानित चिंतामणजी वेळेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला जाऊयात, सेकंड इनिंगला सुरुवात झाली, बाबूशाकडे आपण जाऊयात। चलिए बहुत बढ़िया। देखिए हमने टीम के लिए यहाँ पर बात करेंगे 49 का यहाँ पर टारगेट है, लेकिन देखते हैं टारगेट है कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा। यहाँ पर तैयार गेंदबाज है और पहला गेंद देखिए तेज तरार फलोत्तरों में रोके। यहाँ पर अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। क्राउड तो हमेशा आते हैं वो मुकाबला देखने के लिए। कहती ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। थोड़ा आवाज है तो ऐसा बढ़ा थोड़ा
थोड़ा है तो थोड़ा सा थोड़ा मॉनिटर बहुत बढ़िया देखिए मजा आएगा मॉनिटर से आवाज नहीं ना हाँ 49 का देखिए टारगेट है लेकिन देखते हैं ये टारगेट कितना कठिन बनेगा कितना आसान बनेगा रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते लेफ्टी राइट देखिए कॉम्बिनेशन और कप्तान है देखिए बात करेंगे मिड विकेट भी यहाँ पर बाउंड्री लाइन पर रखा है लॉन्ग ऑन भी शायद बाउंड्री लाइन पर रहा वो अच्छा देखिए लेन गिन बाहर की तरफ देखिए गिन कांटा बदलता हुआ केले के जैसा मुड़ता हुआ निकला भाई यहाँ पर डॉट गिन मुश्किल बनेगा पहला ओवर देखिए बहुत कुछ खास रहेगा जब 49 के पीछे उतरे हुआ 12-25 की औसत ब्रेश रन बनाना है तो पहला ओवर कहीं ना कहीं यहाँ पर निशाना बनाना चाहेंगे तैयार गेंदबाज है और इस बार देखिए खींचा यहाँ पर दो फील्डर के बीच से गेंद निकलता हुआ भाई आओ गुरु कर पीना शुरू हमने टीम के देखिए डगआउट कर चुके हैं सेलिब्रेशन शुरू डीजे तू सांग आता मी काय करू करे पीना शुरू और यहाँ पर देखिए चौके के साथ सेलिब्रेशन हो चुका है शुरू योगेश और उनका साथ निभाते हुए देखिए और बहुत बढ़िया कमाल कमाल के गेंद देखिए पर वाइट का इजाफा थोड़ा सा दूर रहा यहाँ पर और गेंदबाजी की बात करेंगे मयूर देखिए गेंदबाजी में यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर योगेश और उनका साथ देखिए यहाँ पर हम माफी चाहेंगे यहाँ पर अरविंद है और देवेंद्र देखिए योगेश 11 से हमने बॉटम बिक्की दादा के नहीं आइए वेलकम स्वागत है हेलो हेलो और इस बार देखिए फिर से खींचा है बड़ा हिट है AK-47 छरा सन्माननीय मोहनजी पाटील आणि विशू केने आमनेगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेबांना विनंती करतो की वेलकम मंचावरती आहे तुमचं सहर्ष स्वागत तो चलिए बात करेंगे टीम का स्कोर देखिए 12 तक पहुंचा है बहुत बढ़िया देखिए शुरुआत ही बात कर रहे थे और पटकी हुई गेंद देखिए वो करना चाहते थे फील्डर के करीब से निकलता हुआ देखिए और यहां पर देखिए 4 रन तो आया है कमाल की शुरुआत देखिए 16 तक टीम का स्कोर कमाल का देखिए चौका देखिए टीम का स्कोर 16 तक पहुंचा है आग उगल रहे भाई लेफ्ट बैटर से आसान नहीं रहता यहाँ पर गेंदबाजों के लिए और फिर से खींचा देखिए ऊंचाई तो ले ली है लंबाई की देखिए थोड़ी सी कमी है भाई यहाँ पर कमाल का देखिए यहाँ पर विकेट गिरता हुआ मैं तुझे कबूल तू मुझे कबूल और गेंदबाज ने कर लिया विकेट कबूल डीजे तू भी कर ले अब कबूल मुझे कबूल मैं तुझे कबूल और अंपायर ने भी देखे किया विकेट कबूल और मैदान के बाहर भी नाच रहा है चुलबुल क्योंकि बड़ा विकेट मिला यहाँ पर और जरूरत था पार्टनरशिप तोड़ना यहाँ पर बहुत बढ़िया देखिए टीम का स्कोर देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है एक छक्का आया जिसमें देखिए बात करेंगे और 2 चौके की मदद से देखिए बात करेंगे अभी तक देखिए बात करेंगे कोई सिंगल डबल नहीं लेकिन टीम का स्कोर देखिए 16 पर एक है और जहां पर 49 रन बनाना है पहला देखिए बात करेंगे ना जहां पर 2 ओवर में अगर पहली इनिंग्स की बात करेंगे तो वहां पर पहला 2 ओवर में देखिए केवल रन नहीं था 12 रन था लेकिन उसके बाद जिस तरह से मयूर ने
बल्लेबाजी की काबिल तारीफ है। सोनाली पड़ा टीम में कड़ा संघर्ष देखिए यहाँ पर और यहाँ पर देखिए बात करेंगे योगेश 11 से। हमने बॉल टीम देखे बिक्की दादा की नहीं देखिए बात करेंगे उमेश सर हमेशा देखे ठाणे ग्रामीण टेनिस क्रिकेट जो ग्रुप है उसके अध्यक्ष हैं। चर्चा हमेशा रहता है अंपायर का लीजिए कोई मुकाबला के लीजिए कमेंटेटर के लीजिए खिलाड़ी के लीजिए मजा आएगा। 16 रन बनाए लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 23 रनों की यहाँ से जरूरत है 23 की जरूरत है। गेंदबाज तैयार है और इस बार देखिए खोद कर निकाला है भाई हवा में गेंद और क्या छोटा छोटा दिल टूटेगा भाई क्या चीज लेना चाहिए इस तरह से कमाल देखिए यहाँ पर क्या छोटा है लेकिन दिल तो टूटा नहीं होगा लेकिन पकड़ना पड़ता है कि अजवाई का इतना बिल्ली के भी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है मेहनत से पकड़ती है मेहनत करना होगा यहाँ पर नहीं तो ये 49 रन देखिए हाथों से निकल जाएगा बड़ी आसानी से। 18 तक पहुंचे और 2 रन देखिए पहला गेंद पर आता हुआ ओमकार थोड़ी सी नाखुश रहेंगे। ओमकार चाहते देखिए थोड़ा सा जय जयकार हो जाए लेकिन से गलती का कीमत चुकाना पड़ेगा। ये देखिए क्या छोड़ा था उसके बाद देखिए बड़ा हिट खेलने गए लेकिन फील्डर देखिए मौजूद यहाँ पर दूसरे के लिए भागे भाई यहाँ पर और 2 रन भी कंप्लीट करते हुए क्या तेजी से देखिए रनिंग बिटवीन विकेट्स है। देवेंद्र की देखिए तारीफ करना चाहेंगे और उनके साथ देखिए राकेश नहीं देखिए एक सेट बल्लेबाज जब आउट हो जाते तो फिर जवाबदारी जिम्मेदारी बनती है। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 20 रन अभी भी देखिए 29 की जरूरत है। ऊपर की देखिए 2 गेंद हो चुका है अभी भी 16 गेंद बचा है 29 दावाची गरज है 16 गेंद 29 की जरूरत है। मैच में मजा आता है भाई कितना जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं और जिन्हें उगना होता है ना उमेश सर वो पत्थर का सीना चिरकर उग जाते हैं। ये चल यहाँ पर उड़ाया भाई यहाँ पर बड़ी अच्छी टाइमिंग यहाँ पर बताते हुए उजाला मिल जाए अपनी टीम को मैं अपना घर भी जला दूंगा घर भी जला दूंगा घर भी जला दूंगा घर भी जला दूंगा घर भी जला बहुत बढ़िया देखिए यहाँ पर कोई बात नहीं डीजे देखिए बड़ा अच्छा साथ देते हुए कभी कभी होता है पहली मर्तबा टाइमिंग जिस तरह से बल्लेबाजों ने दिखा यहाँ पर तेजी से देखिए रनों की बात करेंगे रन देखिए जाकर पहुंच गए यहाँ पर 26 रन है और अभी भी देखिए बात करेंगे 23 की जरूरत है और गेंद की बात करेंगे तो शायद यहाँ से आने वाला 15 गेंद है तैयार गेंदबाज है दर्शक बार देखिए खराब गेंद है फायदा नहीं ले पाए बल्लेबाज लेकिन देखते हैं अंपायर की नजरें निगाहें ओ नो बॉल चिंगो चिंगो बहुत बड़ी गलती मान सकते हो यहाँ पर क्योंकि अगला गेंद भी देखिए फ्री रह जाएगा और 1+1 देखिए 2 रन आता हुआ और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 28 रन और जीत के लिए अभी भी देखिए 21 की जरूरत है। कठिन बनेगा एक एक खराब गेंद है जिसका जवाब ढूंढना पड़ेगा। यही तो बात बताया था कि जो कमजोर होते हैं वो किस्मत का रोना रोते हैं और जिन्हें उगना होता है ना वो पत्थर का सीना चीर कर उग जाते हैं। अभी भी देखिए 15 गेंद और जीत की बात करेंगे 21 की जरूरत है। बड़ी सोच और कड़ी मेहनत ये करना पड़ता है भाई बड़ी सोच और कड़ी मेहनत है। तैयार गेंदबाज दूर से खेल गए प्रीत का गेंद था जिसका फायदा नहीं उठा पाए। डाउनलोड चल रहा है कमाल के देखिए अभी भी 21 रनों की जरूरत है और आने वाला देखिए गेंद की बात करेंगे 14 गेंद से और आप टेकर गेंद देखिए यहाँ पर उछालता तेज तरार यहाँ पर मानो के कंधों के ऊपर से निकलता हुआ यहाँ पर तेज तरार देखिए तीखा यहाँ से बाउंसर था अपने सीने को छिन्ने करते हुए यहाँ पर हाथों में माइक है तो भाई एंकर हो गए इन कंधों के ऊपर है तो तीखा बाउंसर तीखा देखिए और थोड़ा ऊपर जाता तो मौका बन सकता था। दबाव देखिए डाले यहाँ पर पिछली यहाँ पर 2 गेंद पे देखिए कोई रन नहीं है। अभी भी देखिए 13 गेंद 21 की जरूरत है।
13 गेंद देखिए 21 रनों की जरूरत है और कमाल के देखिए कसी हुई गेंदबाजी करते हुए और ये काम करना पड़ेगा भाई। कहते ना जिंदगी जब समंदर में गिरती है ना तो वक्त भी तैरना सिखा देता है। और इस बार देखिए हो क्या भाई, तमाशा मारा है भाई यहाँ पर। कमाल की टाइमिंग देखिए, यहां से बात करेंगे। गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। छक्का लगाया देखिए भाई और कहते ना छोटा तीर करता है घाव गंभीर और समीकरण बदल दिया भाई। 14 तक पहुंच गए। अभी देखिए 15 की जरूरत है और गेंद की बात करेंगे आने वाला 12 गेंद बचाए। और जहां पर राकेश के देखिए यहाँ पर उमेश सर कहते ना राजा अपना साइज से नहीं अपना काबिलियत से बनता है। और राकेश के यहाँ पर साइज को मत देखिए, उनकी हाइट को मत देखिए भाई। राजा देखिए बात करेंगे अपना साइज से नहीं अपनी काबिलियत से यहाँ पर। की जरूरत है और आने वाले देखिए 12 गेंद रेडी है। चलिए बहुत बढ़िया। देखिए हमारे टीचे की बात करेंगे देखिए और टीचे की बात करेंगे युवान साउंड देखिए बात करेंगे। लाजवाब देखिए 12 गेंद 15 की जरूरत है। मुकाबला में आएगा मजा भाई। कहते ना मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट है और मुकाबला बनते जा रहा है बिग फाइट है क्योंकि राकेश के छक्के ने देखिए मैच को ऑन किया भाई। इसलिए कितना राजा अपना साइज से नहीं अपना हाइट से नहीं अपना काबिलियत से होता है। अगर राजा साइज से होना था तो फिर जंगल में शेर नहीं भाई हाथी होता। और राकेश ने पिछला जो ओवर की आखिरी गेंद पर क्या छक्का मारा था, कमाल का हुक किया था भाई। राजा अगर साइज से बनता तो जंगल में हाथी राजा होता, शेर नहीं होता भाई। और राजा पैदा नहीं होता है भाई, राजा बनना पड़ता है। जंगल में देखिए जब खूब सारे जानवर आए थे ना तभी ऐसा नहीं कि पैदा हुआ था राजा, शेर बना राजा अपनी ताकत से अपनी काबिलियत से। वही ताकत यहाँ पर थोड़ा गेंदबाजी को भी डालना होगा, जोर बढ़ाना होगा भाई। बचा देखिए 11 गेंद लेकिन अभी भी देखिए 15 की जरूरत है। 11 गेंद 15 की जरूरत है। 11 चेंडू 15 धावाची अजून गरज आहे। मैच अभी भी देखिए बैलेंस है, कुछ कहा नहीं जा सकता है। और इस बार देखिए हुक किया भाई यहाँ पर, कमाल की टाइमिंग देखिए यहां से। कहते ना मच गया सोरे नगरिया में, अरे बिच्छू मार गया बीच बजरिया में। बातें मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में, क्योंकि ये छक्का बहुत बड़ा था भाई। कहते ना सांप के फन में और बिच्छू के डंग में हमेशा देखिए जहर होती है। और इस वक्त देखिए दोनों बल्लेबाज कहर मचाते हुए जीत के लिए देखिए बात करेंगे। अभी भी देखिए 9 रनों की जरूरत है। गेंद की बात करेंगे, गेंद बचा है भाई 10 है। हमने भी पनमेल से पकड़ा था बस। और गेंद है 10 इंसाइड आउट देखिए, कमाल की थोड़ा सीधा खेल गए और फील्डर वहां पर देखिए फंसते वहां पर। मैच पर आएगा मजा भाई यहाँ पर। आता रंगाती आली मैच है क्योंकि 9 चेंडू अजून बघा जिंका जैसे थे 9 धावाची गरज आहे। ये देखिए बैट का फॉलो देख सकते हो, रिप्ले में देख सकते हो कितना बढ़िया स्विंग के साथ खेले थे। लेकिन थोड़ा और बैकफुट से अगर इनसाइड आउट खेल सकते थे, थोड़ा सीधा खेल गए देखिए, उन्हें शक हो रहा है भाई। अगर ये लेदर सीजन गेंद रहता है ना आउट ऑफ पार्क जा सकते हैं। टेनिस गेंद में क्या होता है थोड़ा ताकत लगाना पड़ता है। तो चलिए डीजे थोड़ा आप भी ताकत लगा दीजिए।
कमाल के देखिए टाइमिंग यहाँ पर लाजवाब है, लेकिन भलाई देखिए विकेट गिरा, लेकिन कॉन्फिडेंट देखिए बहुत बड़ा कर जाएगा। अगर मिलिट्री पावर प्ले में कभी कभी देखिए इस तरह से क्या मिडो अंदर रहता है ना, तो वो देखिए चौका या छक्का आसानी से मिल जाता है। और सफलता मिलने के बाद देखिए ये दिक्कत बन सकता है, लेकिन ये छोटी छोटी गलती देखिए मार डालेगी भाई विकेट कीपर। देखिए गेंदबाजों ने गेंद को तो निकाला, लेकिन विकेट कीपर से थोड़ा हल्का से चूक हुआ। ये हल्का सा चूक नहीं है, ये 8 गेंद 8 की जरूरत है। जिस आज को भी गुमान था कि कोई उसे डुबा नहीं सकता है, लेकिन पहला ही आदमी डूब गया। हल्की सी चूक उनकी भी हुई भाई। कहते ना एक छोटा सा छेद है जब बड़ी सी जहाज को डुबा सकता है। बड़ी सी छेद एक बड़ी सी जहाज को डुबा सकता है। फिर छोटा छोटा गलती पे देखिए आपको मैच से बाहर निकाल सकता है। और ये बॉस खेलने गए, लेकिन रन देखते हैं यहाँ पर। रन तो ये कंप्लीट है, लेकिन लेग बाय से आता हुआ। क्या ये लेग बाय का रन उतना दर्द देगा जितना दर्द दिया था गब्बर को ठाकुर का लेग बाय? क्योंकि गब्बर ने गलती किया था, ठाकुर का 2 हाथ काटा था, पैर छोड़ा था, और उस ठाकुर ने लेग बाय से कुचल कुचल कर मारा था। लेकिन यहाँ देखते एक एक रनों से आगे बढ़ रहे हैं भाई। 7 गेंद 7 की जरूरत है। ये हम नहीं कहते हैं, जब बच्चे पे आते हैं ना, ठाकुर के बच्चे और गब्बर के बच्चे एक दूसरे में बातचीत करते रहते हैं कि मेरे पापा ने गलती किया था। तो चलिए 7 गेंद 7 की जरूरत है। विक्की दादा के नहीं देखिए पूरी एंजॉय लेते हुए क्राउड, वेलकम, स्वागत है आपका। ये चलिए थोड़ा सफल हुए और बैठे हुए देखिए स्वीप खेल दिया भाई। मानो के बड़ी आसानी से लपेट लिया और सपेट लिया, और यहाँ पर 2 रन आता हुआ। बड़ा मुश्किल से देखिए एक एक रन आ रहा है। और जैसे कहते ना, रोटी खाने से ज़्यादा कभी कभी रोटी बनाने में वक्त लगता है, और रोटी बनाने से ज़्यादा ना कभी कभी रोटी कमाने में वक्त लगता है। यहाँ एक एक रन कमाने के लिए देखिए, जोड़ने के लिए कितना समय जाता हुआ। अब 6 गेंद 5 की जरूरत है। मुकाबला में आएगा मजा। 6 गेंद 5 की जरूरत है, और जहाँ पर कंपलसरी। जैसे चलिए समय को थोड़ा फोकस कीजिए। चलते हैं थोड़ा डीजे के पास, वापस लौटेंगे। 6 गेंद 5 का जरूरत है। कुछ भी हो सकता है मुकाबला, और वो दिन कौन भूल सकता है जहां पर देखिए खास करके मुकाबला खेला गया था। देखिए 21 अक्टूबर को जो मुकाबला खेला गया था, वेस्ट इंडीज बनाम बांग्लादेश के बीच मुकाबला था। वनडे मुकाबला था, लो स्कोर का मुकाबला था, जहां पर 213 रन केवल बनाए थे देखिए बांग्लादेश है। लेकिन आखिरी देखिए 6 गेंद पर 5 की जरूरत थी वेस्ट इंडीज टीम को। आखिरी जोड़ी थी मैदान के ऊपर, लेकिन गेंद सैफ के हाथों पे सौंपा था, और वो मुकाबला देखिए आखिरी 1 गेंद तक आ गई थी। 1 गेंद 3 की जरूरत थी, और जहाँ पर कैच छूटा था। ओमकार बात करेंगे, मैच से सुपर ओवर में गया था, और उसके बाद वेस्ट इंडीज को पता है सुपर ओवर कैसा खेलना है। कमाल के देखिए जहाँ पर एक कैच में छोटा देखिए ड्रॉप हुआ, मैच सुपर ओवर में गया। उसके बाद वेस्ट इंडीज टीम ने सुपर ओवर में मुकाबला जीता भाई। नहीं, उन्हें देखिए छोटा गेम आप दोगे तो वो पसीना छुटा देंगे भाई, इसलिए T20 में इतना घातक होते हैं ना, इसलिए IPL में देखिए उनकी बड़ी बड़ी बोली लगती है, चुने रहते हैं वहाँ पर। तो उसी तरह के देखिए टेनिस क्रिकेट में देखिए बहुत सारा रिकॉर्ड इतिहास इस तरह से है भाई। कौन बोल सकता है। 8 अक्टूबर देखिए दिल्ली सुपर सीरीज धमाका 6 पर जब 7 की जरूरत थी, निजाम मलिंगा यूपी बरेली से बिलम करते थे, सर कृष्णा सातपुते को देखिए 2 रनों से दिक्कत दिए थी यहाँ पर। ये देखिए यही बात बताया भाई, आजकल देखिए 5 पर 6 बजता है, 6 पर 7 बजता है। अब देखिए अब 6 पर 5 की जरूरत थी। क्या वो गेंदबाजी अब देखने को मिला? क्या इतना बड़ा गलती करेंगे 2 सेट? बल्लेबाज है, भले ज़्यादा कुछ बड़ा हिट खेले नहीं है, लेकिन नजरें निगाहें जम चुकी है। दोनों बल्लेबाजों ने देखिए 7 गेंद अब तक खेल चुके हैं। 5 गेंद 5 की जरूरत है। मैच में मजा आएगा भाई। अशोक के हाथों पर है। ये चलिए लेन हल्की सी छोड़ी थी, सफल हो गई भाई यहाँ पर है। कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, और राकेश देखिए छोटा गेंद देकर यही तो बात छेड़ा था भाई। राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। और राकेश देखिए राजा के जैसे, राजा अगर साइज से होता है तो भाई हाथी जंगल में राजा होता। उसी तरह की क्रिकेट में देखिए राजा आपकी साइज हाइट नहीं भाई, आपकी काबिलियत मायना रखते हैं। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे हमने टीम विकी दादा की नहीं, लेकिन साल लोग कोई बात नहीं, हार जीत होता रहता है। पर सोनाली पड़ा टीम में एक हार से काफी सीख मिलता है।
वैभव दादा तरे देखिए बात करेंगे सोनाली पड़ा वैभव दादा तरे। आइए दादा वीआईपी डाइश में वेलकम स्वागत है वैभव दादा तरे। तो चलिए बात करेंगे मैच का मैन ऑफ द मैच की तरफ थोड़ा नजर घुमाएंगे।